नमस्कार. राजमंत्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ज्यांनी धनगर समाजाविषयी लढा उभा केला आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्राणाची आहुती सुद्धा देण्याची मानसिकता तयारी दर्शवली असे आपल्यासोबत अनिल गोळेकर आहेत. ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. मी लातूर ग्रामीण विधानसभा 234 या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे आणि माझा जो पक्ष आहे ती आरक्षणवादी आघाडी आहे. या आघाडीमध्ये 4 ते 5 पक्ष आहेत, आघाड्या आहेत. त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी आहे, जनहित लोकशाही पार्टी आहे, रिपब्लिकन सेना आहे, रिपब्लिकन डेमोक्रॅटिक पीपल्स पार्टी आहे आणि लोकराज्य पार्टी असं एकूण 6 पक्षाची आघाडी झालेली आहे. त्याच्यामुळं निश्चितच या आघाडीच्या माध्यमातून सर्वच जनतेला दीनदलित आहेत, जे विकासापासून वंचित आहेत, जे विकासाच्या प्रभावापासून येथील राज्यकर्त्यांनी आजपर्यंत त्यांना दूर ठेवले आणि त्यांच्या फक्त मताचाच वापर केलेला आहे, या सर्वसामान्य जनतेची ही आघाडी आहे. त्यामुळं निश्चितच मला या निवडणुकीमध्ये यश भेटेल. निश्चित माझ्या जनता या ठिकाणी खंबीरपणे पाठीमागं उभं राहील अशी मला या ठिकाणी आशा आहे. आणि मी देखील या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो की आपण तुमच्यासारखा तुमचा एक मुलगा म्हणा किंवा तुमचा एक समाजसेवक असे समजून आपण माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून मला साथ द्यावे आणि मला प्रचंड मतानं निवडून द्यावं असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो. 2 आमदार या मतदारसंघामध्ये रनिंग 2 आमदार आहेत आणि 2 आमदारांच्या विरोधात आपली लढाई आहे. ही लढाई इथून पुढे तुम्ही कशी लढणार आता? म्हणजे मैदानातली आरक्षणाची लढाई तुम्ही लढलो इतके दिवस, आता यापुढे तुम्हाला या विधानसभा निवडणुकीच्या लातूर ग्रामीण मधली तुम्हाला लढाई लढायची आहे. ती लढाई तुम्ही कशी लढणार आहोत? असं आहे, आरक्षणाची लढाई तर महाराष्ट्रामध्ये बरेच जण लढत आहेत. मराठा समाज लढत आहे, त्याच पद्धतीनं धनगर समाज लढत आहे, त्याच पद्धतीने यांच्याबरोबर अनेक छोट्या मोठ्या जाती आरक्षणाची लढाई लढत आहेत. परंतु येथील सरकार जे आहेत, जे काही या ठिकाणी सत्तेवर बसलेले आहेत, या लोकांना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडायचा नाही किंवा त्यांची तशी मानसिकताच नाही आहे. फक्त यांना समाजामध्ये भांडणं लावून देऊन यांना कसं यांची पोळी भाजता येईल एवढंच यांना पाहायचं आहे आणि एवढंच आतापर्यंत या लोकांनी काम केलेलं आहे. आपण पाहत असताल अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजाचं आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं. त्यांना सरकारनं आश्वासनं दिली पण त्यांचाही प्रश्न शेवटपर्यंत निकाली काढला नाही. त्याचबरोबर धनगर समाजासाठी देखील आंदोलन झाले. आम्ही या लातूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये 28 जून ते 13 जुलै असं एकूण 16 दिवस पहिल्या टप्प्यामध्ये मरण उपोषण केलं होतं. तेव्हा आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं किंवा तुमचा प्रश्न 1-2 महिन्यामध्ये सोडू असं लेखी आश्वासन दिलं होतं. तरी देखील त्यांनी सोडवलं नाही. आम्ही परत दुसऱ्या टप्प्यामध्ये 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर असं एकूण 20 दिवस मरण उपोषण केलं. आमच्या जी काही प्रमुख मागण्या होत्या, जे काही बोगस खिल्लार कुटुंबियाचं प्रमाणपत्र होतं ते रद्द करण्यासाठी आम्ही परत औरंगाबादला जाऊन तिथं त्या ठिकाणी हे आंदोलन केलं आणि ते सरकारला ते सर्टिफिकेट रद्द करण्यात भाग पाडलं. आणि धनगर एसटी आरक्षणाचा जो काही दरवाजे बंद केले होते या सरकारने किंवा त्या कुटुंबामुळं, तर ते आम्ही उघडे केले. उघडे करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर GR काढण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो होतो. त्या ठिकाणी मुंबईला आम्ही अक्षरशः 4थ्या मजल्यावर जाऊन त्या ठिकाणी जाळीवर उड्या मारल्या आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं की तुम्ही हा आमचा प्रश्न निकाली काढा आणि GR काढा असं आश्वासन देखील दिलं होतं. परंतु त्यानंतर 3-4 कॅबिनेट झाल्या. आम्हाला आशा होती या सरकारने या धनगर समाजाचा या वेळेस या सरकारचा प्रश्न सोडवेल, परंतु या सरकारने देखील आम्हाला धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम केलेलं आहे. आणि हाच प्रकार याच्या अगोदर जे काही आपल्याला माहीत असेल की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, तर हे सर्वच पक्ष धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधातच आहेत. यांना हा समाज वंचित जो समाज आहे तो समाज त्यांच्या विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी
ते विरोध करतात आणि सातत्याने विरोध करत आलेले आहेत आणि त्यांच्या मताची पोळी भाजून घेण्याचंच काम केलेले आहे. अशी परिस्थिती आहे. आता ग्रामीणचा विषय असा आहे की ग्रामीणमध्ये जर आपण मताचा जर विचार केला तर आमचं लक्षणीय मतदान आहे त्या ठिकाणी. जवळपास 55 ते 60 हजारच्या दरम्यान धनगर समाजाचं मतदान आहे. आणि मी जी आज निवडणूक लढत आहे ती केवळ निवड आरक्षणाचाच मुद्दा नाही. आरक्षणासाठी तर मी लढलो आहे, लढतच राहणार. परंतु ग्रामीण भागामध्ये जे काही वंचित समाज आहे, खेड्यापाड्यामध्ये 18 बलुतेदार असतील, 12 बलुतेदार नाहीत, कुठले शेत रस्ते नाहीत, अजून रस्ते नाहीत, ते झाले तर ते व्यवस्थित, अशा अनेक ठिकाणी येथील जे आपले काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कुठल्याही सर्व आघाड्यावर त्या ठिकाणी निष्फळ ठरलेले आहेत की त्यांनी कुठेही जनसामान्यामध्ये त्यांची भावना बिलकुल चांगली राहिलेली नाही. आणि त्यामुळं निश्चित माझा जो विषय आहे तो निश्चित समाज जो काही आपल्या ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्या ठिकाणी जो काही वंचित समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे त्या सर्वच समाजाने विकासाच्या घटकापासून जो दूर आहे त्यांनी मला प्रेस केलं किंवा तुम्ही आपण या ठिकाणी एक तिसरा पर्याय म्हणून आपण थांबलं पाहिजे. आणि निश्चितच आता दोन्ही पक्षाविषयी समाजामध्ये फारशी काही चांगली भावना राहिलेली नाही. कारण 10 वर्ष झालं बघतोय आपण भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आहे आणि इथले लोकप्रतिनिधी आपल्याला माहीत असतील जी कोणी इथं आहेत ग्रामीणमध्ये शहरात, तर त्यांनी त्या लोकांनी म्हणजे सर्वसामान्य त्या लोकांना कंटाळलेलं आहे. त्यामुळे निश्चित तिसरा पर्याय म्हणून या ठिकाणी जनता माझ्याकडे बघते आणि जनतेच्या आग्रहाखातरच मी त्या ठिकाणी उमेदवारी टाकलेली आहे. निश्चित मला ग्रामीण म्हणजे मतदारसंघातून मला जनता साथ देईल आणि त्यांची सेवा करण्याची संधी देईल असं मला ठामपणे विश्वास आहे. ज्यावेळेस आंदोलनाच्या काळामध्ये मंत्रिमंडळाच्या तिथं तुमची बैठक झाली, तुमचे उपोषण चालू असताना किंवा त्याच्यावर काही तो आपण तोडगा काढू, त्यावेळेस त्याच्यात काय चर्चा झाली आणि तुम्हाला काय त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं? माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या संदर्भात GR करण्यासंदर्भात आम्ही बोललो होतो आणि त्यांना आम्ही पटवून दिलं होतं कायदेशीर लिगली संविधानानं घटनेनं आम्हाला आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. तुम्ही हा फक्त GR करण्याचं काम बाकी आहे आणि तुम्ही ते काढण्यासाठी तुम्हाला कुठली कायदेशीर अडचण येणार नाही. आणि जे खिल्लारी कुटुंबियाचं प्रमाणपत्र रद्द होतं ते त्यानंतर त्यांनी केलं ते, परंतु GR करण्याचं जे महत्वाचं काम ते अजून बाकी ठेवलेलं आहे. त्यामुळं धनगर समाजाचा अजून एसटी आरक्षणाचा प्रश्न ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे. त्यामुळं तो प्रश्न अनिर्णितच राहिलेला आहे. आम्हाला आश्वासन दिले त्यांनी फक्त, जसं आपण 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्याबरोबर 15 दिवसात आत पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न निकाली काढू. आमचा सर्व अभ्यास पूर्ण झालेला आहे. परंतु त्यानंतर धनगर समाजानं भरभरून भारतीय जनता पक्षाला साथ दिली, मतदान केलं, त्यांना निवडून आणलं, सतत बसवलं. परंतु ते फडणवीस सरकारला नंतर विसर पडला आणि वेगवेगळ्यापणा त्यांनी वेगवेगळ्या समित्या नेमल्या, टीस नेमली. त्यानंतर आता त्या काळामध्ये शिंदे साहेबांनी ते शिंदे समिती नेमली. अशा पद्धतीने वेळ काढूपणाची भूमिका वेगवेगळी सरकारनं घेतलेली आणि धनगर समाज आता एकदम भ्रमनिराशा झालेला आहे पूर्णपणे, म्हणजे विरोधी पक्षाकडनं आणि सत्ताधारी पक्षाकडनं देखील. त्यामुळे हा समाज अतिशय म्हणजे उद्विग्न भावना आहेत की आता आम्ही कुठलंही सरकार आपल्याला साथ देत नाही, मदत करत नाही, वंचिताचा आवाज दाबण्याचं काम करते. त्यामुळे आता आपला धनगर समाज समोर व वंचित समाजासमोर एकच पर्याय राहिलेला की आपण सत्तेत जाणं, आपण खुर्चीच्या दिशेनं झालं, आपण त्या खुर्चीत आपण जाऊन बसणं आपले माणसं गरजेचं आहे हे समाजाला कळलं. त्यामुळे समाज रेट्यामुळे या ठिकाणी मी माझी उमेदवारी टाकलेली आहे आणि मी निवडणूक लढवतोय. मागच्या काळामध्ये उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राचे दौरे करून मेळावे घेऊन धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी हीच भाषा वापरली की आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे. पण पडळकर आता आमदार आहेत, सत्तेमध्ये आहेत, मग ते का बरं गप्प आहेत? असं नाहीये. पडळकर साहेबांनी वेळोवेळी त्या ठिकाणी धनगर एसटी आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आणि सरकारला वेळोवेळी धारेवर धरण्याचं काम केले आणि वेळोवेळी पाठपुरावा देखील केलेला आहे. परंतु अडचण हेच आहे, तुम्हाला तेच सांगितलं ना, आज संख्येनं 2 नंबर असलेला समाज याचे आमदार किती आहेत? 1 निवडून आलेला आणि दुसरे विधान परिषदेवर घेतलेले असतील समजा 1, 2, 3, तर त्या ठिकाणी निश्चितच आपलं संख्याबळ कमी पडतं हे समाजाचं लक्षात आलं, आमच्या लक्षात आलं. ते त्या ठिकाणी ठामपणे भूमिका मांडतात, परंतु त्यांच्यासाठी त्यांच्या बाजूने उभा टाकण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी बहुमताची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जवळपास 35 ते 40 धनगर समाज या ठिकाणी निवडणुका लढवतात आणि त्यामध्ये जवळपास निश्चित 10 ते 15
आमचे या ठिकाणी धनगर समाजाचे आमदार यावेळेस निवडून येतील आणि सभागृहामध्ये आमचा प्रश्न समाजाचा मांडतील आणि समाजाला न्याय देण्याचं काम करतील, अशी भूमिका या ठिकाणी आमची आहे. लातूर ग्रामीणमध्ये मातबर 2 उमेदवार आहेत, एक रमेश अप्पा कराड आणि धीरज देशमुख. पण या 2 मातबर नेते उमेदवारासमोर आपण टिकाव धरू शकता? मुळातच ही लढाई जी आहे ही प्रस्थापिताविरुद्ध विस्थापितांची आहे, धनशक्ती बरोबर जनशक्तीची आहे. त्यामुळे त्यांच्याकडे किती जरी धनशक्ती असेल किंवा ते प्रस्थापित असतील तर निश्चितच यावेळेस त्यांना ही जनता धोबीपछाड केल्याशिवाय निश्चित राहणार नाही, असं मला ठाम विश्वास आहे. हे होते अनिल गोळेकर आपल्यासोबत. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात अनेक ह्यांनी आंदोलनं केली आणि आंदोलन करून शासनाला याबाबत विचार करायला भाग पाडलं. यापुढे त्यांची भूमिका विधानसभा लढून सत्तेमध्ये जाऊन पुन्हा आरक्षणाविषयी पुन्हा लढा नव्याने उभा करण्याची असल्या आहे. त्यामुळं त्यांना आपण शुभेच्छा देऊ. राजमुद्रा न्यूज, सुधाकर फुले, लातूर.